हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. मी रामदास मिस्त्री माझ्या अल्ट्रा रनर रामदास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि मी पुन्हा आलो एक नवीन व्हिडिओसोबत. जसे की तुम्हाला माहिती आहे, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटतं. तर असाच एक रेसचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर मी चाललो आहे आता एका रेसला जी होणार आहे तमिळनाडूमध्ये ॲक्च्युली. तर मी आता ठाणे स्टेशनला दुपारचे वाजले 3:30 आणि 3:50ची ट्रेन आहे आता गरीबरथ एक्सप्रेसमधून. तर मी इथून ठाण्यावरून कोचुवेलीला उतरणार आहे ॲक्च्युली. तर टाईम जाईल कमीत कमी उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मी उतरेन कोचुवेलीला. आणि तिथून नंतर बाय रोड जिथे रेस आहे म्हणजे कोडाईकनाल म्हणून, तर तिथे मी जाणार आहे बाय रोडने. चला तर मग ट्रेन यायची वेळ झाली ॲक्च्युली. सो पुढे व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आणि फायनली 6 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही पोचलो आहे रत्नागिरीला. इथे बघू शकता. सो अजून कदाचित उद्या 5 वाजेपर्यंत पोहोचेल एर्नाकुलमला. जाईल अजून वेळ. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पोचलो आहे आता मंगळुरू स्टेशनला, बघू शकता. आणि जसे की तुम्हाला माहितीच आहे की माझी लास्ट रेस 100 किलोमीटरची जी मी केली तेव्हा मँगलोर स्टेशनला आलेलो नोव्हेंबरला. सो तेव्हा पण एकदा एक हिस्ट्री झालेली माझ्याकडून. सो परत एकदा एक चान्स आला आहे की अजून परत एकदा हिस्ट्री बनवायची. सो तिथून पुढे अजून 4 स्टेशन आहेत आणि वाजले सकाळचे 8:15 वाजलेत. तो अजून 3-4 स्टेशननंतर मी उतरणार आहे आणि तिथून मग नंतर पुढे मला ट्रॅव्हलिंग आहे 4 तासांची. सो चला तर मग बघूया. पुढचा एक्सपिरियन्स मी शेअर करेनच. सो मुंबईपेक्षा पण गर्दी वाटते इथे. आय थिंक माझा कलर तर बिघडणार आहे आय थिंक 2 दिवसातच. चला तर मग पुढे थोडा जेवण वगैरे काहीतरी खाऊन बघू. वाटत नाही का इकडचं आवडेल, कारण मुंबईपेक्षा पण वेगळं असेल काहीतरी. सो काहीतरी खाऊन पुढे निघेन. अजून 5 तासांची ट्रॅव्हलिंग करायची आहे बाय रोड. सो चला तर मग जाऊया पुढे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर विचारल्यावर कळलं की स्टेशन बस स्टँड जवळच आहे. सो चालतच जाईल आणि तिथून मग नंतर बस पकडेन. बसचा नंबर प्लेट तर वाचता येत पाहिजे. बघू. बस स्टँडच्या बाहेरच इकडे एक व्हेज हॉटेल आहे. सो काहीतरी खाऊन मी जाईन, मग बघू काय भेटतं. बापरे, जेवणाचे वांदे आहे इकडे. आणि उद्या रेस असल्यामुळे मी व्हेजच मागवलं आहे. ॲक्च्युली जास्त वेळ करायचं नाही आहे जेवण, कारण परत पुढे मला 5 तासांची ट्रॅव्हलिंग आहे. सो गाडीत पण काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा थोडा कमी जेवलेलं बरं. कमी म्हणजे बघून तर कमी वाटत नाही. मला तर दिस इज इनफ. इतना बस है. बापरे, खतरनाक.
बापरे, एवढा जाड भात खाऊन पोट गच्च झालं एकदम. आणि ते नक्कीच लोणचं होतं म्हणून खायला ते झालं. भाजी कुठची होती काय माहिती. आधीच दिलं त्याने नॉनव्हेज, आता नॉनव्हेज नको आहे, उद्या रेस आहे. अरे बापरे, बस स्टँडला आलो आहे. ठीक आहे, बघू कोणती बस जाते. तर या बस स्टँडला कळलं की इथून डायरेक्ट बसेस नाही आहेत. तो अजून एक बस स्टँड आहे, तिकडून कदाचित भेटतील, कारण ते दुसऱ्या स्टेटमध्ये जातं ना. हे ॲक्च्युली केरळ आहे आणि ते जाणार तमिळनाडू स्टेटमध्ये. तो बघू तिकडे भेटते का बस. चला तर. त्रिशूरवरून कोइंबतूरला पोचायला मला बसने 3 तास लागलेत आणि तिकडून संध्याकाळी 7:30 वाजता कोइंबतूरवरून बस पकडून 4 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर मी पोहोचलो पलानी सिटीमध्ये. तिकडून मला कोडाईकनालला जायला बस भेटणार होती, जिकडे दुसऱ्या दिवशी माझी रेस होती. पण पलानी सिटीमध्ये पोचायला मला रात्रीचे 11 वाजले आणि तिकडून कोणतीही बस पुढे जाणारी नव्हती. आणि कोडाईकनाल हिल स्टेशन असल्यामुळे तिकडे ई-पास काढावा लागतो. तर तिकडूनच प्रायव्हेट टॅक्सी करून मला जावं लागलं आणि त्याचा भाडा बापरे 2500 रुपये द्यावे लागले. पूर्ण जंगल एरियातून पोचेपर्यंत मला रात्रीचे 1:30 वाजले. गुड मॉर्निंग सर्वांना. काल रात्री यायला उशीर झाला मला, 1:30 वाजला रात्री. आणि नंतर मी इथे टेंट लावला, टेंट लावून झोपलेलो. तर सकाळी आता 6:05 वाजलेत आणि माझं बीप कलेक्शन होतं ॲक्च्युली. आणि ते थंडी भरपूर आहे, धुकं पडलं आहे सगळीकडे चारी बाजूला. उजाडलं की मी दाखवतो. आणि माझं बीप कलेक्शन आहे. सो आता जस्ट मी ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं आणि रेडी व्हायचं आहे रेससाठी. त्याच्या आधी थंडी भरपूर आहे. चला तर मग बीप कलेक्शन करूया. हॅलो गाईज, तर रेडी झालो आहे. बीप कलेक्शन पण केलं आहे, बीप घेतलं आहे आणि वॉर्मअप करून आता 6 वाजलेत आणि 6:15 वाजता रेस स्टार्ट होईल. बघू शकता इकडे धुकं पडलं आहे पूर्ण चारी बाजूला, आता दिसू शकतं. कारण मला रेसच्या वेळेला शूटिंग करता येणार नाही, म्हणजे व्हिडिओ करता येणार नाही. सो बघू, जमलं तर मग ते व्हिडिओ करेन मी. आणि पावसाची पण लक्षणं दिसत आहेत. चला तर मग. थोडा भीती तर आहे, कारण गेल्या वेळेस नाही ॲक्च्युली भीती, म्हणजे भीती असं नाही, पण बघू किती टफ कॉम्पिटिशन आहे. कारण 10 किलोमीटरचा 2 लूप आहेत. 10 किलोमीटर जायचा, 10 किलोमीटर जायचा, डबल लूप आहे ॲक्च्युली. रिटर्न जायचं आहे परत एकदा. सो चला तर मग. सहा बसेस झालेत, अर्धा तास थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे चालेल. आता थोडा रन स्टार्ट होणार, इथून स्टार्ट आहे आणि इकडे फिनिशला नाही. सो चला तर बघू. रनर्स पण वॉर्मअप वगैरे चालू आहे. बघू काय टाईम येतो आणि काय बेस्ट येतो. चला तर मॉर्निंग. Okay, so we're going to do a nice long race briefing just to explain the entire course. Please pay attention, and if you have any doubts, we will clear the doubts before we start. 2 kilometers has 12 sections, so just follow the markers. I'm sure that we got to get out together anyway. 1.5 किलोमीटरचा हा पूर्ण ट्रेल होता. बापरे, स्ट्रेटवरती. हो, परत डाऊन आहे. चला. बापरे, वाट लागली 4 किलोमीटरलाच. एवढं इलेव्हेशन आहे. आय थिंक ते युटर्न आहे. 7:30 वाजलेत आणि इकडे धुकं पडलं आहे.
बापरे. हां, माझ्या पुढे 3 रनर्स आहेत अजून. मी 4 नंबर आहे. बघू पिकअप करायला. हां ग्रेट. समोरचं काही दिसत नाही. एक्सपिरियन्स. समोरचं काही दिसत नाही. ॲक्च्युली फिनिश लाईन मस्त होती. आणि फायनली रेस झाली आहे. 4th प्लेस अजून ॲक्च्युली 4 नंबर आला. फिनिशर मिडल आहे. थोडा पुश करता नाही झाला. तो आय थिंक 1-2 मिनटाचा स्पेस असेल 3rdमध्ये. पोडियम मिस झाला. पण ठीक आहे. एलिव्हेशन खूप होतं ॲक्च्युली. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. ओव्हरऑल चांगला रेस झाला. ठीक आहे. चला तर मग पुढचे अपडेट देईन अजून. ठीक आहे. ॲक्च्युली एलिव्हेशन पण तसं खूप होतं आणि माझी प्रॅक्टिस पण त्या लेवलची ॲक्च्युली नव्हती. रिसेंटली मी लास्ट मंथ फक्त स्पीड रनच केले ॲक्च्युली. हिल रन फक्त एकदाच केलेला येऊर हिलला. त्याच्यामुळे प्रॅक्टिस कमी पडली. सो बेटर लक नेक्स्ट टाइम. सो रेस तर झाली आणि जेवढं लवकर निघता येईल तेवढं मला ट्रेनसाठी निघायचं आहे. सो चला तर मग टेंट बांधूया. आता पॅक करूया. फायनली रेस झाली आहे आणि 10:15 वाजले तरी पण इथे ऊन तेवढं वाटत नाही आहे. कारण का खाली धुकं वगैरे पडलं आहे. कारण हे हिल स्टेशन आहे ॲक्च्युली. फिरायला यायचं असेल तर इकडे येऊ शकतात. आणि इकडे रिस्ट्रिक्शन एरिया खूप आहे. सो त्याची ई पास काढावा लागतो आणि ट्रॅव्हल करावा लागतो. तर चला तर मग पुढची ट्रॅव्हलिंग माझी आहे मुंबईपर्यंतची. सो बघू कुठे कुठे जायचं आहे ते. चला रेस तर झाली आणि चांगलं टायमिंग तर नाही आहे ॲक्च्युली. पण एलिव्हेशनच्या याने ठीक आहे. 4th प्लेसवर आला. आय थिंक काही सेकंदांचा फरक होता फक्त. ठीक आहे. नेक्स्ट टाईम बेटर करून येईन. चल तर मग रेस पॉईंटकडून कोडाईकरल बस स्टॉपपर्यंत मला 6 किलोमीटरला एका रनर्सने ड्रॉप केला. सो तिथून मी आता परत काल जसं आलेलो रिटर्न जाईन तसाच पलानीवरून कोइंबतूरवरून एर्नाकुलम. तर पलानीसाठी बस बघतो. आजचा दुसरा दिवस आणि मी गाडीला बसलो. घेतला आहे डाळ भात आणि पापड लोणचा. फायनली 4 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर कोइंबतूर बस स्टँडला पोहोचलो आणि आता इथून अजून एक बस पकडायची जी की कोइंबतूर स्टेशनला जाईल. सो तिथून ट्रेन पकडायची. चला तर मग
फायनली कोईम्बतूर स्टेशनला पोचलो आहे आणि आता मुंबईला जायला इथून ट्रेन कशा पण नाही आहेत, नाही की एर्नाकुलमवरून, ज्या की टायमावर पोचतील. सो पुण्यावरून मी जाणार आहे. पुणे एक्सप्रेस एक आहे 8 वाजता, ती पुण्यावरून मी नंतर मग मुंबईला जाईल. चला तर मग 8 वाजता एक ट्रेन येणार आहे. सो चला. सो गाईज फायनली 27 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर मी पोचले पुणे स्टेशनला, बघू शकता. तर इथून अजून मला 4 तास तरी जातील मुंबईला पोचायला. आता 11:15 झालेत ॲक्च्युली आणि 11:40ची ट्रेन आहे कोणार्क एक्सप्रेस म्हणून. तर 2:15 वाजेपर्यंत ठाण्याला पोचेल आय थिंक. चला तर मग बघूया किती वेळ लागतो. गुड मॉर्निंग गाईज. आणि फायनली 3 तासांच्या 3.5 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर पोचलो आहे मी ठाणे स्टेशनला. तर प्रवास जास्तीत जास्त खूपच लांब झालेला वाटतं. सो इथून 4ची पहिली ट्रेन आहे. सो ट्रेनसाठी मी थांबणार नाही आहे, लोकलसाठी ऑटो पकडून लवकरात लवकर घरी जाईन, कारण परत 7 वाजता मला 7:30 वाजता ऑफिसला जायला निघावं लागणार आहे. सो थोडा आराम करता येईल. चला तर मग ऑटो बघूया बाहेर जाऊन. 4 दिवसांची ट्रॅव्हलिंग तर झाली आणि परत पोचेन मी आता घरी. 4:15 झालेत आणि 7:30 वाजता 7:30पर्यंत मला ऑफिसला पण निघायचं रेडी होऊन. सो थोडा आराम करून ऑफिसला जायची तयारी करेन. तर हा 4 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मेसेजद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर चला तर मग भेटू अशाच काहीतरी इंटरेस्टिंग आणि अशा मोठ्या अशा ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.